नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारखेच आमचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि इकडं रेवा मॅडम उठलेल्या आहेत आणि तिच्यासोबत मॉर्निंग पण झालेली आहे. तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली. त्यानंतर आज इशूची सकाळून शाळा होती म्हणून इकडे इशू ब्रश वगैरे करत होती. तर तिला इशू तिची गंमत बघायची होती. तिच्यासोबत बघा कशी मस्ती करते. आणि मी वॉइसओव्हर का केलेला आहे कारण इकडं मंदिरात आहे ना, तर टेप चालू असतो त्यावर ते सॉन्ग असतात ना, त्यामुळे व्हिडिओला कॉपीराईट येईल, ब्लॉगला कॉपीराईट येईल म्हणून मी वॉइसओव्हर करते इकडे. आणि इकडे इशू ताईचा ब्रश चालू होता आणि रेवा ताईचं मस्त चालू होतं दीदीकडे बघायचं, मस्ती करायची, कारण ती सकाळी खूप छान अशा मस्तीच्या मूडमध्ये असते. आणि मग मी इशूचा टिफिन करायला घेतला आणि तिची 8 ते 12 स्कूल होती. तर ती म्हटली की तुला जे काय ते कर मम्मा आज असं. तर मम्मीला घावन करून दिले तिला डाळीच्या पिठाची, कारण तिला घावन खूपच आवडता. आणि इकडे रेवा त्याची तिथे मस्ती चालू होती. इशूला घावन वगैरे रेडी केले, ती थोडीशी गार होऊ दिले, मग टिफिनमध्ये पॅक केले. आणि तिच्यासोबत घावनसोबत तिला चटणी, टोमॅटो केचप वगैरे तिला काहीच आवडत नाही. त्यानंतर आज त्यांचा सिव्हिल ड्रेस होता, कारण ते आज स्कूलमध्ये रंगपंचमी खेळणार होते म्हणून. आणि इकडे तेव्हाचा ब्लॉग घेतो. त्यानंतर ती स्कूलमधून आली आत्ता आणि 12 वाजता ती रिटर्न येणार होती, पण तिकडनं आज 1:30 वाजता आली. आणि बघू शकता तुम्ही तिचा फेस आणि तिचे कपडे पूर्ण असं कलरने भरून गेलेली. पूर्ण तिने खूप छान असं एन्जॉय केलेलं. ती सगळ्या गप्पा सांगत होती स्कूलमध्ये, असं झालं मम्मा, तसं झालं मम्मा. तिचा फेस बघू शकता तुम्ही कशी दिसते ती असं. आणि त्यांनी खूप मस्त एन्जॉय केलं. बसमध्ये पण खूप एन्जॉय करत होत्या, मस्त डान्स वगैरे करत होत्या त्या. त्यानंतर तिने फेस क्लीन वगैरे केला, जेवण वगैरे केलं. मग इकडं मागे बसलो होतो आणि इकडे रेवाताईसोबत ती खेळत होती, कारण सकाळून गेली होती ना, रेवासोबत मस्ती केलेली नव्हती म्हणून. पण रेवा पण थोडीशी मस्तीखोर झालेली, आता आगाऊ झालेली थोडीशी. आणि बघू शकता ती कसं टरबूज वगैरे खाते येते. आणि त्यानंतर तिला गोड वस्तू खायला जास्त आवडतं. आणि त्यांच्यासोबत मस्ती वगैरे केली. मग आत्ता वालेच संध्याकाळचे 4:30-5 झालेले आहेत आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. आमच्याकडे आहे तर होळीला फुनके बनवता. आणि ते फुनके म्हणजे डाळ वगैरे भिजवून ते मिक्सरमध्ये दळून घेतलं होतं. आणि इकडे मी इडलीच्या भांड्यात म्हणजे कोण कसं करतं, पण आम्ही इडलीच्या भांड्यात करतो, तर म्हणजे पटकन होतं असं तुम्ही बघू शकता. तर मी एका साईडला आहे तर फुनके टाकले शिजण्यासाठी आणि दोन वेळेस टाकायचे होते मला, तर बाकीचे काढून ठेवले होते, बाकीचे आता टाकले. आणि पूजेसाठी पण छोटे छोटे करायचे होते, ते अजून करायचे बाकी होते. तर इकडे मी गॅस बारीक थोडंसं फुल केल्यानंतर बारीक केला आणि त्याच्यावर पूर्ण शिजू दिलं ते. आणि मग बाकीचा पण स्वयंपाक करायला घेतला. आज होती खीर, पुडी आणि फुनके होते. तर बघा तुम्ही लवकर शिजून झाले आणि खूप छान शिजले ते गॅसवर आणि पटकन पण झाले. बघू शकता खाली पण एकदम छान असं निघून आलेले होते. आणि फुनके खरंच खूप छान लागतात. तुम्हाला आवडतात का हे कमेंट करून नक्की सांगा. इथं तर म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना आवडतात, इशूला असो सगळ्यांना आवडतात. तर पहिले जे काढून घेतले गार होण्यासाठी ठेवले आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस पण टाकले मी आता. आणि होळी होती ना, तर तेव्हा होळीसाठी इशूने चाकोळ्या बनवल्या होत्या तर मी ब्लॉगच शूट केला. आणि तिने जेव्हा बनवली, ती आणि त्रिशा होती, पण आई, जयू, आम्ही सगळेजण हेल्प करत होतो. पण तेव्हा मी ब्लॉग घेतलाच नव्हता तिचा. तर तिने हे 3-4 दिवस आधीच बनवून ठेवले होते, मस्त असे सुकून पण गेले. आणि आईने आज दुपारीच त्याची माळ पण बनवून दिली. आणि संध्याकाळी जेव्हा ती होळीची म्हणजे पूर्ण तयारी करतील ना, ते लाकूड वगैरे ठेवतील ना, तेव्हा ती जाईल बरोबर चाकोळ्या द्यायला. म्हणजे तिथं ठेवतील ते पण, तर होळी दहनच्या आधी चाकोळ्या ठेवून येईल तिथं ती. तर खूप छान म्हणजे मेहनत केली तिने. तर तिकडं बनवून ठेवल्या तर मागे मस्त अशा वाळल्या पण गेल्या. तर तिचा हात पुरवतो तर इथला वरती ठेवायचं होतं. आणि बाकीचा स्वयंपाक तर झाला होता, पण खीर बाकी होती. आणि जे फुनके होते ना, तर ते असं बारीक मॅश करून कांदे मस्त टाकून, त्याला खूप सारे कांदे लागतात. जेवढे जास्त कांदे राहील तेवढे छान लागतं ते फुनके. तर बघा एवढे कांदे कट करून ठेवले होते. आणि आई आहे तर ते फुनके जे आहेत ना, ते मॅश करत आहे. तर एका साईडला मी खीर करते आणि एका साईडला आहे तर ते फुनके फ्राय करते. जेवढं क्रिस्पी येतं ना, ते तेवढं छान लागतं. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी दिसतंय ते. त्यानंतर होळी दहनच्या पूजेचा ताट रेडी केला. तर थोड्या छोट्या छोट्या पोळ्या पण केल्या, त्यात छोटे छोटे फुनके पण केले होते. आणि रेवा थोडीशी आता संध्याकाळी त्रास देत होती म्हणून आई तिला बाहेर पण घेऊन गेल्या होत्या. आणि इशू आज संध्याकाळी म्हणजे 7 वाजता ती गेली कलर घेण्यासाठी, कारण ती स्कूल गेलेली होती. त्यानंतर जमलं नाही तिचं जायचं, मग ती संध्याकाळी गेली आणि तिला जेवढे पाहिजे तेवढे कलर घेऊन आली. आणि ते सगळे कलर दाखवत होती, मम्मा मी हे आणलं ते आणलं. ती पिचकारी पण आणली तिने, बघू शकता तुम्ही. आणि उद्याचा ब्लॉग तर अजून छान राहीलच, तर तुम्ही ते बघणारच. तर अशा ते सगळे कलर आणले तिने मस्त. आणि त्यानंतर ओट्यावर
ओट्यावर उभी राहिली ना तर तिथून मस्त ते होली दहन छान दिसतं. तर दादा आणि हे इशू गेले होते पूजेसाठी. तर मी, जयू आणि आई आम्ही इकडनं बघत होतो. तुम्ही बघू शकता किती छान वाटते ते. आणि सगळेजण होते. मग मी लांबून ब्लॉग घेतलेला आहे थोडासा. तर कसा वाटला हा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा. बाय.